लोकशाही म्हणजे विचारांची लढाई, धोरणांची स्पर्धा आणि जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रवास. पण आज राजकारणात खरंच विचारांची लढाई सुरू आहे का? की आता राजकारण म्हणजे एकमेकांवर वैयक्तिक टीका, असभ्य भाषा आणि महिलांबद्दल ही बिनधास्त वक्तव्य करण्याचं व्यासपीठ बनलं आहे. महिलांच्या सन्मानाबद्दल बोलणारे नेते जेव्हा महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतात, तेव्हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा राहत नाही, तर तो संपूर्ण राजकीय संस्कृतीचा बनतो. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. नेमकं काय प्रकार आहे समजून घेऊया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्ली जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाबाबत केरळमधील भाजप नेते टी.जी. मोहनदास यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. टी.जी. मोहनदास यांनी रविवारी त्यांच्या पत्रिका या युट्यूब चॅनलवर 30 मिनिटाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलन कसे हाताळले असते याबाबत बोलताना मोहनदास म्हणतात की मी जमावाला पांगवण्यासाठी 3 वेळा सूचना केली असती आणि त्यानंतर गोळीबार केला असता. जेव्हा वाचवण्यासाठी सगळे सैरावैरा पळाले असते, यात काही जणांचा मृत्यू झाला असता, काही अपंग झाले असते. 4 तासात परिस्थिती शांत झाली असती, मृतदेह रुग्णालयात पाठवले असते. तेवढ्यावरच थांबत नाही तर पुढे म्हणतात गँगरेप झाले असते. कोणतीही तक्रार आली नसती, कारण या महिलांना बलात्कार करून घ्यायला आवडतो. अशाच या महिला आहेत. विशेषतः डाव्या विचारसरणीच्या सेक्युलर लोकशाहीवादी महिलांना बलात्कार आवडतो. यात कोणाचाही मृत्यू झाल्यास त्याला हुतात्मा केलं जाईल. अशा प्रकारचं वक्तव्य केवळ महिलांचा अपमान नाही, तर लोकशाही आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलाच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उभा करतं. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधी अभिनेत्री आणि भाजप खासदार असलेल्या कंगना रनौत यांच्या अनेक वक्तव्यांवरही मोठा वाद झालाय. शेतकरी आंदोलन असो, स्वातंत्र्याबाबतचं विधान असो किंवा विरोधकांवरील टीका असो, आणि आता तर नुकतंच जेनझीवर केलेलं वक्तव्य असो, त्यांच्या अनेक विधानांवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्रातही अनेकदा सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले. काहींनी आंदोलकांवर, काहींनी विरोधकांवर, तर काहींनी महिलांबाबत केलेल्या भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मात्र प्रश्न असा आहे की राजकीय मतभेद असू शकतात, पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा मोठा असायला नको का? लोकशाही शब्दांचं महत्व सर्वाधिक असतं, कारण नेता जे बोलतो ते लाखो लोक ऐकतात, तरुण ऐकतात, विद्यार्थी ऐकतात, समाज ऐकतो. नेत्यांच्या शब्दातूनच समाजाची राजकीय संस्कृती घडत असते. खरं तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, त्यांच्यावरही टीका झाली, पण सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा अधिक असते. कारण सरकार हे फक्त पक्षाचं नसतं, ते संपूर्ण राज्याचं, संपूर्ण देशाचं असतं. प्रत्येक निवडणुकीत आपण पाहतो महिलांसाठी स्वतंत्र घोषणा निर्माण केल्या जातात, महिलांसाठी योजना काढल्या जातात, महिलांच्या सन्मानाच्याही घोषणा केल्या जातात. सभा असो, प्रचार असो, नेते म्हणतात ताई, माई, अक्का, बहिणींनो, तुमच्या मतांनी आम्हाला साथ द्या. मग केवळ मतापुरतेच महिलांची इज्जत केली जाते का? मत मिळावं यासाठी त्यांचा सन्मान केला जातो? असे वेगवेगळे प्रश्न आता निर्माण होत आहेत. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? राजकीय नेत्यांनी वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.